नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहे फुग्याच्या बाहीचे 3 प्रकार पाहणार आहेत आपण. सगळ्यात आधी आपण पाहू दोन्हीकडून पफ येईल अशी बाही पाहणार आहेत आपण. जर आपल्याला तयार बाही 5 इंचाची पाहिजे असेल तर आपण हे 5 घ्यायचं, कारण खालून आपण एक गोट लावू शकतो किंवा लेस लावू शकतो, ते आपल्या चॉईसवर आहे. तयार 5ची पाहिजे तर आपण तयार 5च घ्यायचं. त्याच्यानंतर खालून येतं आणि वरून अर्धा इंच स्टिचिंग मध्ये जातं म्हणून. आता त्याच्यानंतर आपल्याला दोन्हीकडून पफ पाहिजे आहेत, तर हे समोरून आधी पुढून 3 इंच आणि बॉटमला पण 3 इंच ही बंद बाजू माझ्याकडे आहे आणि आपण हे 5 इंचावर अशी रेष ओढून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला साध्या बाहीचं माप टाकायचं आहे. आपल्या टॉपची जर मोंडा खोली 6.5 असेल तर आपण हे पुढे 7.5 रेग्युलर जशी साध्या बाहीचं माप टाकतो तसं माप टाकायचं आहे आपल्याला. हे झालं 7.5. आपल्या जर टॉपची 6.5 असेल तर आपण 7.5 बाही रुंदी घेणार आहे. आणि त्याच्यानंतर हे 3.5 इंच खाली यायचं बाहीला आकार देण्यासाठी. त्याच्यानंतर हे 2.5 इंचाचा आकार द्यायचा. आणि त्याच्यानंतर आपलं हे दंडघेर येईल 5 + 1 6 इंच. इथे पॉइंट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे असा दंडघेराचा आकार द्यायचा. आता हे जे आपण 3 इंच सुरुवातीला समोर सोडलेले आहेत त्याला 1-1 इंचाची अशी 6 प्लेट सेंटर मधून मध्यभागापासून हे 3 जसं आहे तसं याचं 1-1 इंचाची एक प्लेट एकाच डायरेक्शनने घ्यायचं, म्हणजे त्याचा पफ पडतो. ही झाली दोन्हीकडून फुगे किंवा पफ यायची असेल तर ही अशी बाही. नेक्स्ट आपण खाली किंवा फक्त वरती जर पफ पाहिजे असेल तर कसं बाहीचं माप टाकायचं ते पाहू. आणि त्याच्यानंतर याला खालतून 1 इंचाची किंवा 2 इंचाची आपल्या चॉईसवर आपण पट्टी लावू शकतो. हे झालं आपल्या दोन्हीकडून पफ असलेल्या बाहीचं माप. आता आपण हे सेंटर मधून जॉईंट आहे तर आपण हे ओपन करून घेऊ. हे झालं हे आपलं बाहीचं माप. आता हे जे आपण इकडनं 3 आणि इकडनं 3 सोडलेलं आहे त्याला आपण आता आधी हे माप टाकून घ्यायचं. आणि 6 इंचामध्ये जे 1-1 इंचाची प्लेट येईल असं आपण इथे प्लेट्स घेणार आहे. हे आपले 6 प्लेट्स येतील. आणि हे प्लेट्स घेतल्यानंतर जेव्हा आपण पफ हे करू प्लेट्स घेऊ नेहमीप्रमाणे 1.5 इंच सोडून द्यायचं. रेग्युलर बाहीला आपण जसं हे करतो. आणि इकडनं 2 बॉक्स म्हणजे पाव इंच सोडून द्यायचं. आणि उरलेल्या भागाचा मध्य काढायचा. 6.5 आलं तर 3.25 आणि हे 1 इंचाचा आकार घ्यायचा. आणि हा आपला मासोळी आकार. आणि ही झाली दोन्हीकडून पफ असलेली बाही. आणि आता आपण याचं कटिंग पाहू. हे झालं दोन्हीकडून पफ असलेल्या बाहीचं माप. आता आपण वरती शोल्डरला पफ येतील किंवा फुगे चुन्या घेऊ अशी बाही पाहिजे आहे. सेम तसंच आपल्याला खालून डायरेक्ट फोल्ड करता येतं, असंही आपण करू शकतो. आता हे आहे आपलं 5 इंचाची तयार पाहिजे तर आपण रेग्युलर बाही जसं 1.5 इंचाची जास्त घेतो तशी ही 1.5 इंचाची जास्त घेतलेली आहे बाही. आणि आपल्याला फक्त वरती पफ पाहिजे तर आपण हे वरती फक्त इथे 3 इंच वाढवायचं. आणि समजा आपल्या टॉपची मोंडा खोली 6.5 आहे तर हे नेहमीप्रमाणे आपण 7 इंच घ्यायचं, 7.5 इंच घ्यायचं. आणि आता ही आपण पूर्ण रेष ओढून घेणार आहे ही. त्याच्यानंतर आपण नेहमीप्रमाणे जसं 3.5 इंच खाली येतो तसं 3.5 इंच खाली येऊन जायचं आणि 2.5 इंचाचा आकार द्यायचा. हे झालं. आणि
6 इंच, तर आपण हे 5 प्लस समजा 2 इंच घेऊ आणि त्याच्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करायचा. आणि ज्या प्लेट्स घ्यायच्या म्हटलं तर फक्त वरती प्लेट्स येतील, इकडनं 3 इंच आणि परत इकडनं 3 इंच. आणि याचा मासोळी आकार कसा द्यायचा, या 3 ला वरती सोडून द्यायचं. हे इथे 1.5 इंच आणि इथे पाव इंच सोडून दिलं. उरलेल्या भागाचा मध्य काढायचा. हे आलं 6.5, 6.5चं सेंटर 3.25 आणि हे 1 इंच आणि नंतर याला मासोळी आकार. आणि याला आता कटिंग करून घेणार आहेत आपण. हे झालं आपलं शोल्डर कडे चुन्या घ्यायची बाही. आणि हे पहा, आपण आता हे ओपन करून दाखवते. इकडनं जे 3 इंच सोडलं होतं आपण, हे 3 इंच आणि हे इकडनंही 3 इंच घ्यायचं. आणि इथे 1-1 इंचाची अशी 6 प्लेट्स घेऊन घ्यायच्या. तर आपल्याला इथे शोल्डरला चुन्या येतील आणि खाली नॉर्मल बाहीसारखं 1 इंचाचा फोल्ड करून. ही झाली दुसरी पद्धत. आणि आता हे आपण मासोळी आकार कापून घेऊ. हे झालं आपल्या शोल्डर कडे चुन्या असलेली बाही. आणि आता आपण पाहणार आहेत दंडघेऱ्याकडनं पफ असलेली बाही किंवा चुन्या असलेली बाही. हे फुग्याच्या बाहीचा तिसरा प्रकार आहे. आता सगळ्यात आधी आपण पाहू याची लांबी. आता आपल्याला याच्यामध्ये लांबी इकडून चुन्या घ्यायच्या आहेत. तर सेम आपण जे पहिल्या बाहीला आपण हे केलेलं आहे, खालून आपण बोट लावू शकतो किंवा पट्टी लावू शकतो, हे आपल्या आवडीनुसार आहे. आता आपल्याला खालून पफ घ्यायचे आहे. तर आपल्याला तयार 5ची पाहिजे, तर आपण हे 6 इंच घेणार आहे. कारण अर्धा इंच खालून स्टिचिंग मध्ये जाईल आणि शोल्डर मध्ये जाईल त्याच्यासाठी. आणि बोट घ्यायचं असेल तर 1 इंच वाढवून घ्यायचं. आणि वरती रेग्युलर जसं आपण बाहीचं माप टाकतो तसंच टाकायचं. हे झालं 7.5. त्याच्यानंतर हे 3.5 इंच खाली यायचं बाहीला आकार देण्यासाठी. आणि 2.5 इंचाचा आकार द्यायचा. आणि त्याच्यानंतर आपण हे बाहीचा आकार घ्यायचा. हे झालं आपलं बाहीचा आकार. आता आपल्याला दंडघेऱ्याला पफ घ्यायचे आहेत. तर आपलं रेग्युलर दंडघेरा आहे 5 प्लस 1 इंच 6 आणि याच्या पुढे 3 इंच घ्यायचं आहे. हे ते 3 इंच घेतलेलं आहे आपण. आणि हे याला फक्त तिरप्यात जोडायचं. आणि हे पफ घेतल्यानंतर, हे चुन्या घेतल्यानंतर ही इथे येते परत कापड. आता सेम हे 1.5 इंच आणि इथे पाव इंच सोडून द्यायचं रेग्युलर बाही सारखं. आणि उरलेल्या भागाचं मध्य काढायचा मासोळी आकारासाठी. हे झालं 3.25 आणि 1 इंच आत यायचं मासोळी आकारासाठी. आणि हा झाला आपला मासोळी आकार. आणि आता आपण याचं कटिंग पाहणार आहे. आता हे आपल्याला चुन्या घेतल्यानंतर ॲज इट इज ही अशी इकडे कापड वळतो आणि 1-1 इंचाची सेम तसंच इकडनं 3 आणि इकडनं 3 प्लेट घ्यायचे, म्हणजे ते बरोबर मायनस होऊन जातात 3 इंच. आणि हे आता इथून आपण हे तिरपं जोडलेलं आणि त्याच्यानंतर हे आपण गोल आकार घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण मासोळी आकार देऊन घेणार आहे. हे झालं आपलं मासोळी आकार. अशा प्रकारे आपले हे 3 प्रकार झाले फुग्याच्या बाहीचे. ही झाली पहिली पद्धत आपली आणि ही दुसरी आणि ही तिसरी. त्याच्यानंतर आपण याचे मेजरमेंट असलेला फोटो पण पाहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.